नमस्कार मित्रांनो, आज इकडे बघू शकता तुम्ही जीविका पिंटू शेठ पाटील उंबरलीकरांचा वजीर आणि बोनिवलीच्या मैदानामध्ये लवकर दाखवला होता तुम्हाला. वजीर पोहोचलाय. नेटची सुविधा करत होतो पिंटू शेठ. बघा आज ते नेटची सुविधा केली आणि अंगावर गुलाल बैलाच्या. काय बोलाल पिंटू शेठ, आज चांगलाचा गुलाल घेतलाय. कुठली गाडी झाली आज? गाडी आपली मैत्रीपूर्वक गाडी झाली. आपण रणजित मुकादम यांचा कंड्या याला वजीरचा पैरा होता आणि रणजितने नाव पण दिला होता, आम्ही पण नाव दिलं होता. पण रणजितवर आयुष अमर माली भोपर यांनी नाव फिरवला आणि एकदम मैत्रीपूर्वक आमची गाडी झाली. बरोबर. किती अंतर झाला? झाली सुट्टा निकाल झाला. सुट्टा निकाल झाला ना. बरोबर. मग पहिल्यांदा जोडी पलते का खंडे आणि वजीर? काय पहिल्यांदाच गाडी पळते. कसा पैरा घडवून आणला म्हणजे असं? काय ना, आता आपले काय सर्वांची मैत्रीचे संबंध आहे आणि सर्वांची पैरे करायचा या हिशोबाने सर्वांना फोन करायचा किंवा कोणाचा फोन आला तर कोणाला नाही बोलायचा नाही. आणि त्या हिशोबाने काल मी रणजितला फोन केला की गाडी पळवायची का, तर रणजित बोलतो का बिन पळवू. मग झाला आमचा. आणि आज आम्ही खरं म्हणजे दोन्ही साईडला गाडी खेळणार होतो, कारण का नाव दिलं होतं आम्ही उजवीला, पण उजवीला कोणाचं नाव आलं असतं तर आम्ही डावीने गाडी खेळणार होतो आणि डावीने गाडी कोणावर तरी फिरवणार होतो. म्हणजे कुठेतरी एक वेगळी प्लॅनिंग करून पण होतं. आम्ही दोन्ही प्लॅनिंग करून आलो होतो, पण तसं झालं नाही. पण चला, चांगलासा असं गुलाल वजीरने घेतला, कारण 3 फेऱ्याच्या मैदानातून आल्यापासून बैल काढला नव्हता, आज पहिल्यांदा काढला. आणि उन्हाचा जरा जास्तीच तापमान वाढल्यामुळे लवकर शर्यत झाली, तर बरोबर झालं. बरोबर. म्हणजे तापमानामध्ये बदल झाले आणि प्रमाण बघितलं ना आता, तर मला वाटतं हवामानामध्ये खूप म्हणजे असा एक उष्णता वाढली आणि त्याच्यामुळे तुम्ही मला वाटतं लवकर येण्याचा प्रयत्न केला, पण तरी झाला तो टाईम. आता मला वाटतं 2 वाजायला आल्यात. काय बोलाल? तुम्ही तर दाखवलं होतं मगाशी की 2 वाजता आपला 8 वाजता आम्ही इथं आलो होतो, 8:30ला. पण मला असं वाटलं होतं की शर्यत 11च्या 12च्या आतमध्ये होईल, पण नाही झाली. आता 2 वाजले. पण कारण का हा ऊन आहे ना 2चा भयंकरच, आता म्हणतो 42 पर्यंत पारा असेल, एवढी उष्णता आहे ना. त्याच्यामध्ये बैलांना पळवायचं बोललं म्हणजे ना खूप त्रास होतो बैलांना आणि आपल्याला सुद्धा. मग आता तो चालले, हा नियम हा चांगला आहे का वाईट तुमच्या माध्यमातून? हा ऍक्च्युली चांगला आहे, पण आपले गाडा मालक त्या पद्धतीने वागत नाही. आणि गाडा सर्वांना माझी एक विनंती आहे की सर्वांनी सकाळी लवकर येऊन लवकर शर्ती करायचा प्रयत्न करा, जेणेकरून आम्ही लवकर येतो. आणि आज माझ्या 2 शर्ती झाल्या. रायफलची पहिली माझी 10:30 वाजता शर्यत झाली आणि आता वजीरची झाली. तर आम्ही या हिशोबाने आलो होतो की 2 शर्ती करायच्यात, आपल्याला लवकर जावं आणि लवकर शर्यती करून आपण घरी जायचं. म्हणजे कुठेतरी अजून थोडासा बदल व्हायला पाहिजे. अजून आपल्या लोकांना किती पण चांगले नियम लावले ना तरी सुधारणार नाही. आणि नंतर काय होतं माहिती का, आता संध्याकाळचा अड्डा ठेवला की संध्याकाळी ग्रुपवर चावचाव करायला मोकाट. पण माझं म्हणणं, या ना तुम्ही लवकर, शर्यती लवकर जमवा, लवकर खेळा. बरोबर. लवकरात लवकर शर्यती करून चांगलं आयोजन आणि नियोजन होतं आज बोनिवलीवाल्यांचा. एकदम जबरदस्त होतं. कारण कुठेतरी मी बघतो ना, जसं तुम्हाला दाखवलं होतं ना, आम्ही संदीपभाई माली यांची धावून सुद्धा दाखवली, त्यांची पण लवकर येऊन. मला वाटतं आज या मैदानामध्ये सर्वप्रथम नाव पण त्यांचंच होता बिंजोरला. हो, पहिला नाव त्यांचाच होता. पण त्यांनी पण 2 शर्ती केल्या, मी पण 2 शर्ती केल्या. आणि लोक बोलतात ना मोठा आणि छोटा गाडा मालक, ऍक्च्युली मोठा गाडा मालक आहे ना, हा बरोबर शर्ती करतो आणि तो लवकर येण्याचा प्रयत्न करतो, लवकर खेळायचा प्रयत्न करतो. पण छोटा गाडी मालक आहेत ना, ते शर्यती जमवताना आणि ते ऍक्च्युली ते लोक येतातच लेट आणि त्यांच्या शर्ती जमतात लेट. मग कुठेतरी खाली जाऊन चावचाव करायचा, त्यांचा ड्रायव्हर नाही, कोणाचा जोड नाही, असं नाही होता कामा. प्रत्येकाने ड्रायव्हर आपला सोबत ठेवा, आपला जोड सोबत घेऊन चला, तर आपल्या लवकर शर्यती होतील. आपण कमिटी तुम्हाला किती अजून सहकार्य करेल बघा, म्हणजे पण आपण गाडा मालकाने ते कुठेतरी सुधारण्याचा प्रयत्न करा. बरोबर आहे. आता मी बघतोय जे आपलं जे अंधारामध्ये म्हणजे मैदानावाची जसे संध्याकाळी काही गाडा मालकांचे जे छोटे जमून गाडा मालक आहेत त्यांना ते नाराज होऊन रिटर्न जायचं म्हणजे गाड्या सोडूनशा. पण आता ते खुश आहेत. कुठेतरी सकाळी आल्यानंतर ना त्यांच्या गाड्या होतात 12, 12:30, 1 पर्यंत. ज्या बिंजोरच्या गाड्या आहेत ना त्याची खूप वाट बघावं लागते, जे चाहता वर्ग आहे बघणार त्यांना. आता काय इलाज नाही त्याला, कारण का बघा सर्व नियम हा सर्वांसाठी सारखाच आहे आणि सर्वांनी तो फॉलो करावा. पण त्याच्यामध्ये काय, आता बिंजोरची गाडी पण आता आमच्या पण बिंजोरची गाडीच होती, झाली ना लवकर. बरोबर. आता आपण संध्याकाळला मोकाट आहे, कुठे हल्दीला जायला, कुठे लग्नाला जायला फ्री झालो ना. तर संध्याकाळी काय होतं माहिती आहे का, छोट्या गाडी मालक गाड्या समजा 3 वाजेपर्यंत त्याच्या होतच नाही, 3च्या नंतर बिंजोरच्या गाड्या जातात आणि कुठेतरी कोणीतरी मधीन गाडी टाकली तर मोठा चावचावट होतं. त्याच्यापेक्षा हा बरा आहे ना की सर्वांना खेळून होतो. कोणी सांगायला नको की माझी गाडी 8ला आपला 11ला गेली ना, 2ला आली ना, 4ला आली, असं व्हायलाच नको. कारण ती गाडी बघा 2ला गेलेली गाडी कधी 8ला पण येत नव्हती. पण आता कोणतीच गाडी राहणार नाही, सर्वांना गाड्या खेळून होतील. आणि मला तर वाटतं एक चांगला निर्णय आपल्या कमिटीने घेतलेला आहे. चांगला निर्णय आहे. आणि अजून एक माझ्याकडून प्रश्न असेल, आता मी बरेच धंदावाल्यांच्या भावना जाणून घेतल्या, बोलायला नाही पाहिजे म्हणजे नियम चांगला काढलाय,
कुठेतरी मी बघतो धंद्यांच्या जे स्टॉल आहेत त्यांच्यावर बिलकुल गर्दी नाही, कुठेतरी मला वाटतं ते लॉस्टमध्ये चाललं असतील असं मला माझं वैयक्तिक मत आहे. तुम्ही काय बोलला याच्यावर, म्हणजे याचा बदल नाही व्हायला पाहिजे, तुम्ही काय बोलाल? आता बदल नाही व्हायला पाहिजे, पण आपण नंदीच्या हिशोबाने बदल केलाय. पण आता कसा हे 2 महिने आहेत खूप उन्हाचे आहेत, त्याच्यामुळं कमिटीने हा निर्णय घेतला. पण त्यांच्या पण धंद्याचा काय होतं माहिती आहे, सकाळी आपण घरातून निघालो तर बहुतेक आपण जेवायला घरीच जातो. बरोबर. त्याच्यामुळं कोणी नाश्ता किंवा जेवण करायचा प्रयत्न करीत नाही, कारण का ज्यादा तो गाडी झाली की घरी जायच्या प्रयत्नात असतो. जसं की आता आम्ही पण लगेच निघणार आहोत. बरोबर. पण तो टायमिंग असा होता की लोक घरून जेवासाठी अड्ड्यात यायचे. अड्ड्यात यायची. पण ते आता ऍक्च्युली धंद्यावाल्यांवर थोडासा परिणाम झालाच आहे. पण घ्यावा त्याही पण समजून. त्यांनी पण समजून घ्यावा, पण होईल, त्यांना पण होईल धंदा होईल सर्वांचा. बरोबर. चला आता जो बोनिवलीचा मैदान तुम्ही निवडला, गाडी पलवली चांगली, ड्रायव्हर विषयी काय 2 शब्द बोला? ड्रायव्हर आता बघा रणजित मुकादम यांचा ड्रायव्हर फिक्सच असतो. पंकज ड्रायव्हर चांदपचे आपला पण बघा, माझ्या गाडीवर जो ड्रायव्हर बसल तो स्वतःची गाडी समजूनच गाडी हाकेल. आता मगाशी सूरजनी गाडी हाकली रायफलची, आता पंकजने हाकलली, आणि सूरज आता ऑपोजिटला पण होता. असं काहीच नाहीये, जो ड्रायव्हर आहे तो ड्रायव्हरचं काम करणार आहे. बरोबर आहे. म्हणजे कुठेतरी बघा ते त्यांचं काम करतात, पण आपण खाली त्यांच्यावर विश्वास करायला विश्वास ठेवाल. बघा आपण विश्वास नाही ठेवला तर ते कसं शेवट त्यांच्या हातात काहीच नसो. नंदी बोलायला तर त्यांचा खेळ आहे ना तो, बरोबर. त्यांचं काम ते करतायत, पण नंदीच्या हातात खेळ आहे ना तो. बरोबर. आता आज अजून एक मैदान होता, तिथे काही नियोजन केलं होतं का? जो सोनू मुंबईकर म्हणजे यांचा मैबा केसरी होता तिथं? नाही, मी 3 पेरांना पाला तर अजिबात नियोजन आणि हे करणार नाही. बस झाला झाला ना बैला. बघा आपण एकदा आपला बैल नेला होता, त्यांनी सर्वांची इज्जत राखली, गुलालात राहिला, एवढं बस माझ्यासाठी. बस झालं, वर्षातून एक मैदान बस. बरोबर. चला जास्त वेळ नाही घेत, आता निघा तुम्ही पण लवकर. आता कुठं पुढचं नियोजन करतात? बघू आता 1 मे. 1 मे. चला तुम्हाला 1 मे साठी शुभेच्छा.